पहिलीच धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते अल्पेश आणि वैभवची जोडी. तुषार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एलिमेंटरचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला रियांश 11 फलंदाजी करत असताना त्यांच्या विरोधात मैत्री 11 आपण पाहतोय. यष्टांच्या मागे यष्टरक्षक चुकताना पाहायला मिळाला. एक धाव इथे जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 2 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू चाललाय निर्धाव. या अगोदर चौकार आलाय. धावसंख्या जर पाहिली गेली तर 6 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी ते मात्र जरूर रियांश 11 संघाला करावी लागेल. अल्पेश गुरव संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव इथे मात्र जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या पुढे सरसावेल. 8 धावा आतापर्यंत पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. 8 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तुषार गोलंदाजी मार्कवर. अलकडनं खेळण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेला चेंडू टोलवला जरूर. बॅकअप असेल. एक धाव पूर्ण होते. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या 9. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 9 एसडीची. रुपेश आतापर्यंत आपण पाहतोय. गोटप्याचा चेंडू जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर असतील. एक धाव पूर्ण केली जाते. हाफ ट्रॅकर आपल्याला पाहायला मिळालाय जरूर. धावसंख्येत भर, धावसंख्येत 1 ने भर पडत असताना धावसंख्या दुहेरी अंकावर जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 10. चांगली गोलंदाजी इथे मात्र जरूर रुपेश यांना करायची आहे. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च झाल्यात. शॉट पाहिजे च्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल होतोय सर 4 धावांसाठी.
रुपेश तन्मयच्या डोक्यावरून हा चेंडू ट्रॅबल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला, 2 धाबा इथे मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या 16 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाज करतात, तेवढेच प्रयत्न फलंदाजांकडून केले जात आहेत. ओव्हर द विकेट, मोठा फटका इथे मात्र जरूर केसला. यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय. तुषारने सांगितले हा जेल माज आहे. विकेट होताना आपल्याला पाहायला मिळते. खेळ थांबलाय. फलंदाज बाद झाला. वैभवला माघारी परतावं लागतंय. यस डीजे पॉइंटला खेळला गेलाय. नॉन स्ट्रायकिंग 8 ला पैकी झाले जरूर. धावसंख्येत 1 ने भर पडेल. एका धाब्याने संघाच्या खात्यात भर पडत असताना धावसंख्या 17. इथे धाव घेतली जाणार नाही आहे. धावसंख्या पाहिली की तर 17 वर स्थिरावली आहे. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 17. प्रतीक गोलंदाजी मार्कवर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिले गेले तर 17 धावा कुठल्या गेल्यात. मैत्री 11 विरुद्ध रियांश 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना फुल टॉस आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तन्मयने आजच्या दिवसामध्ये प्रभावित केले जरूर. सकाळच्या 17 पासून अगदी 3 वाजून 2 मिनिटांचा कालावधी पार पडतोय. दुपारचं सत्र जवळजवळ आता चौथा सामना जवळजवळ खेळताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या 17 पासून तीच ताकद तीच एनर्जी दाखवत असताना मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यष्टिरक्षक बीट झालाय. जर पैकी चुकीची आहे. पैकी व्यवस्थित असते तर धावबादची संधी जरूर असते. धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. सलग 2 चेंडूंवर एकरी स्वरूपात धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या.
विकेट मिळते. फलंदाज बाद होणार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणही बाद झाला. संकल्प नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. संकल्प आणि अल्पेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये कितपत धावा जोडेल याकडे लक्ष जरूर आहे. गोलंदाजी मार्कवर प्रतीकला आपण पाहतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 21. चांगली कामगिरी. एकवीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. यष्टरक्षक बीट होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत 1 ने भर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 धावा. संघिक कामगिरी इथे मात्र चांगली करायची. अल्पेश ऑन स्ट्राईक जरूर राहील. संकल्प मैदानाच्या आतमध्ये आला. अजूनही पाहिलं गेलं तर उर्वरित 3 षटकांचा पूर्णपणे खेळ बाकी आहे. त्यामध्ये धावा जमवणं गरजेचं असेल. इथून एक चेंडू बाकी असेल. ओव्हर द विकेट प्रतीक. इथे मात्र लोपुटा असा चेंडू इथे मात्र जरूर झेल झालाय का हे पाहायचंय. असा झेल होत असताना विकेट मिळाला. देवाचा अप्रतिम झेल. अगदी थोडस सुरुवात अप्रतिम झेल म्हणावं लागेल देवाचा. जर्सी नंबर 18. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल याकडे लक्ष असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे मात्र प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव जाईल. गोलंदाजी मार्कवर दाखल झालेला आपल्याला गोलंदाज अनिकेत पाहायला मिळतोय. संदेश हा नौकापर्यंत जरूर आहे. धावसंख्येला लगाम पूर्णपणे दिलाय. धावसंख्या 22. ओव्हर क्रमांक 4. लो फुल टॉस आहे. या धाबा कन्वर्ट किती होतील याकडे लक्ष असेल. एक धाबी ते जरूर होताना आपल्याला पाहायला मिळते. एका धाबीच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23.
ओव्हर द विकेट. मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, खडे खेळण्याचे प्रयत्न वारंवार होत आहेत. रियांश 11 सलामीची जोडी नाखुश केले जरूर, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण नाखुश केलं. संकल्प मैदानाच्या आतमध्ये अजून आहे आणि त्याच्या जोडीला संदेश. आता फटकेबाजी करावी लागेल कारण धावसंख्या खूप कमी आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये जवळपास 60-70च्या आसपास ही धावसंख्या करणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, झेल होईल का हे पाहावं लागेल. फक्त चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 6. ओव्हर द विकेटने अव्यस्त्या उद्ध्वस्त होत आहेत. दांडी गुल झाली आहे, माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदेश बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना संभाजी नवीन फलंदाज दाखल होणार आपल्याला पाहायला मिळतोय. नावाला साजेसा खेळ इथे मात्र संभाजीला जरूर करावा लागेल कारण संघ अडचणीत सापडला. धावसंख्या 29. आता प्रताप पाहतोय कशा प्रकारे फटकेबाजी इथे केली जाईल याकडे लक्ष असेल. यष्टांच्या मागून यष्टरक्षक क्षेत्ररक्षण सजवत असताना मिड विकेट स्क्वेअर लेग हे क्षेत्र जरूर निवडलं होतं, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू चालला निर्धाव, धावसंख्या स्थिरावती आहे. धावसंख्या पाहिली गेली 4 ओव्हरच्या खेळानंतर 29 धावा. देवानं जो कॅच घेतलाय अप्रतिम जेल इथे मात्र पूर्ण केला. त्यासाठी पांडू आणि दौलत यांचे गाडा मालक विशाल करंबळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय. एक धाव पूर्ण केली. जर दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल काही पाहायचं आहे. बॅकअप असेल. तिसऱ्या धावेचा विचारही केला जाणार नाही. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 31 धावा. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगला खेळ इथे मात्र जरूर अपेक्षित असेल. मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 या संघाविरुद्ध आता दुसरा संघ कोणता खेळणार हे पाहावं लागेल. फटका चांगला आहे, लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चाललाय सर सीमारेषेच्या बाहेर. धाबा किती मिळतील याकडे लक्ष. आता
6 धावांचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार आलाय. धावसंख्या जर पाहिली की तर जाऊन पोहोचले 37 वर. आई पटकायचे मात्र जरूर चांगलं आहे. तन्मयचं क्षेत्ररक्षण लाजवाब होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी तन्मयची आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक चेंडू जेव्हा जेव्हा त्याच्या जवळ गेला तेव्हा तेव्हा त्याने अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याला यश मिळालंय. चांगला खेळ. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेने बळलेत. वाडीबाचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळते. दंडित केलं गेलं. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न अति बाहेर. धावसंख्या 39 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येत कितीने भर पडेल याकडे लक्ष असेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. 2 धाबा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. 41 धाबा. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेला. तुषारच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. धावा मिळतील 4. आई फटका लाजवाब. देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. संभाजीच्या बॅट मधून आलेला देखना फटका. अप्रतिम स्ट्रोक लगावला गेलाय 6 धावांसाठी. पहिल्या षटकामध्ये 9 धावा तुषारने खर्च केल्या. रुपेशने 8 धावा खर्च केल्या. प्रतीकनं तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. अनिकेत 7 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि रुपेश हा पॉवर प्लेचं 5वं षटक हाताळण्यासाठी आला आणि तब्बल 22 धावा कुठल्या. आता सांघिक धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पाहिली गेली तर 51 आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. चला अंतिम षटक कोणाच्या हाती सोपावलं जाईल याकडे लक्ष. मैत्री 11 विरोधात रियांश 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ इथून मात्र प्रत्येक संघाला दाखवायचा. प्रत्येक संघ प्रयत्न करेला की अंतिम सामन्याच्या दिशेने आपल्याला वाटचाल कशी करता येईल. त्या अंतिम सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर महालक्ष्मी वॉरियर्स संघाविरोधात आपल्याला खेळायचं आहे. महालक्ष्मी वॉरियर्स संघ ही वाट बघत असेल कोणता संघ आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. येथील विचार अँड कंपनी इथे मात्र चांगला दमखम दाखवत अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला महालक्ष्मी वॉरियर्स संघ आपण पाहिला. तब्बल 93 धावांचं पलमोठं आव्हान पाहिलं गेलं तर श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघासमोर ठेवलं आणि सामना गमवावा लागला तो श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघाला. आई फटका ते मात्र जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बाउंड चेंडूला गॅदर केले जाते. फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तन्मयची धडपड मैदानाच्या आतमध्ये खूप आहे. अगदी चेंडू जाईल बॅकअपला जाण्याचा प्रयत्न हे इतक्या वयात करणं म्हणजे कठीण आहे. अजून काही खेळाडू जे आहेत बॅकअपला कधी कुठे जायचं समजत नाही. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने करायचं असतं. पुलट असा आहे. खराब चेंडूचा खरपूस समाचार मात्र घेतला गेला. धावा मिळतील 6 लगावल्या आता.
धावसंख्या 59. पहिल्या 4 षटकांमध्ये कोणत्या प्रकारची धावसंख्या जास्त मोठी नव्हती. एकरी स्वरूपात धावा खर्च केल्या आणि आता मात्र धावसंख्या पुढे जातीये. धावसंख्या 8 आतापर्यंत खर्च झाली आहे. जेल होईल का? जेल निसटला. जेल पकडण्याची पद्धत चुकीची आपल्याला पाहायला मिळेल. सरळ हातामध्ये जेल होता, सोपा जेल इथे मात्र निसटतोय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 60 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल. या 3 चेंडूंमध्ये अजून किती मोठे फटके येतील हे बघा गेल. अशा अपेक्षा खूप असतील रियांश इलेव्हन संघासाठी. हाही फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जसा हातामध्ये आलाय तशी फेकी अर्जंट केली जाते. दर्जेदार क्षेत्ररक्षण नमुना देत असताना आपण पाहिलंय. 62 धावा स्कोर कार्ड वर नोंदल्या गेल्या. आता चांगली कामगिरी. संभाजी ऑन स्ट्राईक आहेत. 62 धावा आपण पाहतोय. संभाजी यांच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार येताना पाहायला मिळाला. राऊंड विकेट, राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज सज्ज अनिकेत. फटका चांगला आहे परंतु फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? इथे जेल पूर्ण झाला. संभाजीचा खेळ थांबतोय. प्रयत्न जरूर चांगले होते परंतु अपयश येत असताना थँक्यू. धावसंख्या जर पाहिली गेली तर स्कोर कार्डवर 62 धाबा. अखेरचा चेंडू इथून मात्र दाखल केला जाईल. अखेरचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार फलंदाज एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला. 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल 64 आणि 65 धाबांचं उद्दिष्ट इथे मैत्री इलेव्हन संघासमोर ठेवले गेलंय. आपण सामना पाहतोय. रियांश इलेव्हन विरोधात मैत्री इलेव्हन. 64 धावा पूर्ण केल्या आणि 65 धाबांचं उद्दिष्ट इथे मात्र ठेवलं जात आहे. ऐकूया तोपर्यंत सुंदर संगीत डीजे मास्टर.
तुषार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ इथे मात्र जरूर करायचा आहे. विजयासाठी पाहिलं गेलं तर आव्हान असेल 65 धाबांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुषार ऑन स्ट्राईक का पहिलाच फटका इथे मात्र जरूर फसलेला पाहायला मिळते. संकल्प इथे मात्र आपला जेल पूर्ण करेल काही असा संकल्पना जेल पूर्ण केला. मैत्री 11 ला बसलेला मोठा धक्का. बाळा आपल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी बाळा आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज गोलंदाजी मार्कर अल्पेशला पहिल्या चेंडूवर अगदी विकेट मिळाली आहे. फुल टॉस आहे. मोठा पटका कन्वर्ट करता आला नाही. या धावबाची संधी असेल काही असा पैकी जरूर चांगली होती. चांगला खेळ दाखवत असताना रियांश 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे मात्र गोलंदाज अल्पेश दाखवत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली आहे 2 वर. चांगली कामगिरी इथे मात्र करणं गरजेचं आहे. 65 धाबांचा पाठलाग इथे मात्र जरूर करायचा आहे. उर्ध विकेट अल्पेश गुरव. हा चेंडू खाली राहतोय. बॅट बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. बाळाला आपण पाहिलंय त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये रुपेश मोठा पटका पुन्हा एकदा बॉलरच्या डोक्यावरून खेळला गेला. एक धाव पूर्णच केली जाते. दुसऱ्या डावीचा प्रयत्न इथे मात्र नाकारला गेला. दुसऱ्या डावीचा प्रयत्न होईल. 2 धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 4 वर. 4 धावा. अजूनही एक चेंडू इथून मात्र शिल्लक असेल. एक मोठा पटका येईल का बाळाच्या बॅट मधून.
फटका चांगला, खराब चेंडूचा खरपूस समाचार, फुल टोला वसूल केला गेला. धावा मिळतील 6. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या अंकावर. पहिल्या ओव्हरचा खेळ थांबलाय. आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण सजवून घेतलं जाईल. त्यानंतर रुपेश आणि बाळाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेट हलक्याने खेळण्याचा प्रयत्न ते मात्र जरूर झालाय. नॉस्टॅकिंग एंडला धोका असेल. फलंदाज बाद होतोय. अति गाई संकटात नाही म्हटलं जातं आणि संकटात घेऊन गेली बाळाला माघारी परतावा लागतंय. विकेटचं सेलिब्रेशन जरूर आहे. फलंदाज बाद. पाहायला मिळतोय एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या परंतु तिथे अपयश आपल्याला पाहायला मिळते. नॉस्टॅक एंडला धोका निर्माण झाला. वैभवनं आपलं अगदी अचूक काम पूर्ण केलंय. हा फटका इथे मात्र जरूर चांगला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. विकेट मिळाली आहे. रुपेशही बाद होतोय. धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट धावपत स्वरूपात जरूर मिळाली. दुसऱ्या विकेट झेलबाद रुपेश बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रतीक दाखल होताना पाहायला मिळतोय. 65 धावांचा पाठलाग आहे. आई पटका इथे मात्र जरूर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धापेल. 2 धावा इथे जरूर पूर्ण होताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मध्ये संघाच्या खात्यात भर पडत असताना आपण पाहतोय. चांगली खेळी ते मात्र वैभवची अपेक्षित असेल. आतापर्यंत 2 विकेट जरूर आहेत. अजूनही चांगलं काम गोलंदाजाच्या माध्यमातून करायचं आहे. फलंदाजांना आता मात्र मोठे फटके खेळण्याशिवाय पर्याय नसेल. कारण ओव्हर क्रमांक 2 धावसंख्या 12 आता आपण पाहतोय.
65 धाबांचा पाठलाग सहजासहजी रियान्स 11 करून देणार नाहीये, कारण त्यांनाही एलिमेंट क्वालिफायर 2 मध्ये खेळायचे मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघासोबत रियान्स 11 विरोधात मैत्री 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आई पटका इथे मात्र पसताना पाहायला मिळेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत असताना जेल होईला प्रत्येक बाद झाला. विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली गेली तर स्कोर कार्डवर 12 असेल. संख्या 12 बस स्थिरावली आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर केली आहे. 2 धाबा 2 विकेट आणि 1 धावबाद स्वरूपात, म्हणजे एकूण 3 विकेट इथे मिळताना पाहायला मिळाल्यात. आई चेंडू मात्र जरूर चांगला आहे, खाली राहतोय. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या 12, 6.00च्या मदतीनं विकेट गमावल्यात. मात्र 4 विकेट गेलेत. अल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. चोवीस चेंडूंमध्ये 53 धाबांची गरज आहे. अजित आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंटला चेंडू ढकलून काढला जातोय. अजित आणि अनिकेतची जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर करतील. अजूनही पाहिलं गेलं तर 52 धाबांचं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा इथे चेंडू फसतोय. मोठा फटका कन्वर्ट होत नाहीये. चांगली गोलंदाजी अल्पेश ही पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा 1 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 2 धाबा आणि 2 विकेट, एकूण 3 विकेट पाहायला मिळाल्या. त्यातील 1 विकेट धावबाद स्वरूपात. बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट मिळते. माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना
क्षेत्ररक्षण चुकतंय. दोन धावा इथे जरूर पूर्ण होताना पाहायला मिळतील. या दोन धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. या धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. 17 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, हाही फटका पोचतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, जेल होत नाहीये. एक धाव इथे पूर्ण होत असताना एका धावेच्या मदतीने धावसंख्या 18. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचेल. एकोणीस धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. लॉंगॉनचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचतोय. दोन धावा इथे पूर्ण होतील. या दोन धाव्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 21. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 21 धावा. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही पाहिलं गेलं तर 44 धावा 18 चेंडूंमध्ये आवश्यक असतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ इथे मात्र गोलंदाज सिद्धेश दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू निर्धाव जात असताना अगदी यशस्वीरित्या अपील केले. विकेट मिळते. माघारी परतावं लागेल. एका मागोमाग एक विकेट आपल्याला पाहायला मिळतात. डाब्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश. विकेट मिळतीये. बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टांचा वेध घेणारा चेंडू सरळ दांडी गोल करतोय. धाव संख्या पाहिली की तर 21. 7 विकेट आतापर्यंत आपण पाहिले. आता
पारितोषिक गव्हाणे गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब भीमरावजी कांबळे, त्यानंतर अशोकजी कांबळे, विलासजी दाभोळकर, संतोषजी कांबळे, बबनजी दाभोळकर यांच्याकडून पारितोषिक रोख रुपये 1000. इथून होणारा प्रत्येक सामन्यामध्ये म्हणजेच सर्वप्रथम जो कोणी षटकारांचे हॅट्रिक किंवा विकेटचे हॅट्रिक पूर्ण करेल त्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालाय. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. झेलची संधी, झेल झाला 100 कॅच इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 45 वागता आलं नाही म्हणजे हे झेल होणार नाही. ₹101 जमा आहे भीमरावजी कांबळे यांच्याकडून. सरपंच प्रथम नागरिक गव्हाणे गावचे योगेश कामकर साठी. संभाजी गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक. संभाजीला आपण पाहतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जाईल. चांगली कामगिरी ते मात्र गोलंदाजांनी केली. रियान शिलीप पण आपलं स्थान सुरक्षित राहील. पॉपिंग क्रीज मध्ये राहतोय. अजून पाहिलं गेलं तर इथून बेचाळीस धावांची गरज इथून मात्र असेल. मोठा फटका इथे मात्र केसला जरूर. क्षेत्ररक्षक योगेश कामकर चेंडू खाली येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश आता मात्र झेल पूर्ण होत नाहीये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 25. अजूनही 40 धावा आवश्यक असतील. या 40 धावा बनवण्याची ताकद हे दोन्ही फलंदाज ठेवतात का, ही तेवढंच महत्वाचं असेल. चेंडू रिटर्न निर्धाव. धावसंख्या स्थिरावती आहे 25 वर. अजून 2 चेंडू या 5व्या षटकातील इथे मात्र शिल्लक आहेत. पाचवं षटक आपण पाहतोय. मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर. क्षेत्ररक्षक अंदाज चुकलाय. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना धावसंख्या 27 धावा. झेलची शक्यता. झेल झाला. विकेट क्रमांक 9. 27 या धावसंख्येवर. क्षेत्ररक्षणामध्ये जरूर कमाल केली आहे, परंतु फलंदाजीसाठी दाखलही होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वागत मैदानाच्या आतमध्ये होत असताना
38 धावांची गरज. नॉन स्ट्रायकिंग एंडला तन्मय आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होतोय. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल. ऑन स्ट्राईक राहू द्या तन्मय. तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय हा पटका चांगला आहे. चांगला पटका आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषा पार करेल का हे पाहायचंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललाय. धावा मिळतील 4. तन्मयच्या बॅट मधून आलेला चौकार. तन्मयनं आजच्या दिवसामध्ये प्रभावित जरूर केलाय. खेळलोय आणि मोठ्या खेळाडूला इथे मात्र चौकार लगावला. इथे पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक 2 चौकार नाही येत आहेत. इथे एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होत असताना वैयक्तिकरित्या 6 धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या गर्वाने जरूर असा गेला. 8-10 दिवस तरी गर्वाने मिरवत राहील. एक चौकार ओरम क्रिकेटमध्ये मी खेळलाय. वय वर्ष जवळजवळ 10 ते 11च्या आसपास असेल. 10 ते 12च्या दरम्यान. तन्मय हा छोटासा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच दिशा निवडली आहे. लॉंग स्टॉपच्या दिशेला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जरूर निर्धाव जाईल. एक चेंडू इथे मात्र शिल्लक असेल. आणि हा सामना विजयी होत असताना रियान्शी लेबन क्वालिफायर 2 चा सामना मैदानाच्या आतमध्ये लगेचच सुरू केला जाईल. रियान्श 11 विरुद्ध श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 या 2 संघादरम्यान. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या गणित सुरकर मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन साठी जात आहेत. तन्मयसाठी 101 रुपयाचं पारितोषिक भीमराजी कांबळे सर यांच्याकडून येते. तन्मयसाठी हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार, 2 धावा या त्याच्या खात्यामध्ये नोंदल्या गेलेत. आणि असंच पुढे क्रिकेट खेळत राहा. क्रिकेटवरचं प्रेम असंच तुझं वाढत जाऊ दे. हिचं बाप्पाचरणी प्रार्थना करेन आणि तुझं भविष्य या क्रिकेटमध्ये उज्ज्वल असू दे.